2 दिवसापूर्वी या राज्यातील एक बेतल वक्तव्य करणारा संजय राऊत यानं राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे नेते आमदार जयकुमार भाऊ यांच्यावरती गरळ ओकली आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही खंडाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी संजय राऊतचा निषेध करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत। प्रथमतः या संजय राऊतनं केलेल्या आमच्या नेत्यांवरच्या वक्तव्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर असा निषेध करत आहे। खरं तर राज्याच्या टॉप 5 मधील कार्यक्षम असणारे मंत्री म्हणून ज्यांची राज्यभर ओळख आहे ते आमचे नेते आमदार जयकुमार भाऊ गोरे यांच्याबद्दल जर बेताल वक्तव्य करणारा संजय राऊत जर विचारत असेल की कोण जयकुमार गोरे, तर त्यानं पहिल्यांदा सामनाच्या त्याच्या कार्यालयातून आणि राज्यसभेच्या त्याच्या दिल्लीच्या निवासस्थानातून बाहेर येऊन आणि पत्रकारांच्या समोर न बोलता राज्यभर फिरून एकदा आमदार जयकुमार भाऊ गोरे यांची ओळख काय ती गावोगावी खेडोखेडी जाऊन केलेल्या विकास कामांची पाहणी करून करावी, एवढंच मी या ठिकाणी या बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतला सांगू इच्छितो। खरं तर राज्यामध्ये 24 तासापैकी 18 तास 20 तास काम करणारे मंत्री म्हणून आमदार जयकुमार भाऊ गोरे यांची ओळख आहे आणि अशा कार्यक्षम मंत्र्यावरती कायमस्वरूपी बेताल वक्तव्य करणारा संजय राऊत परवा दिवशी त्यानं गरळ ओकली, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। खरं तर स्वतःचा शिवसेना पक्ष संपवला, परंतु पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा इतर पक्ष असतील हे संपवण्याची सुपारी संजय राऊतनं घेतली का काय, अशा प्रकारचा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आता पडायला सुरुवात झालेली आहे। आणि अशा पक्ष संपवणाऱ्या आणि स्वतःचा जनमत नसणाऱ्या संजय राऊतनं आमच्या नेत्यावरती यापुढे बोलताना 10 वेळा विचार करून बोलावं अशी या ठिकाणी मी त्याला विनंती करेन। या ठिकाणी आमदार जयकुमार भाऊ गोरे हे जवळपास 4थ्या टर्मला जवळपास 3-3.5 लाखाच्या मतदारसंघ असणाऱ्या लोकांच्या मधून जनतेतून निवडून आलेत। संजय राऊत तू एकदाही जनतेतून निवडून आला नाहीस, तर पुन्हा एकदा या मीडियाच्या माध्यमातून संजय राऊतला आमचं एकच सांगणं आहे की यापुढं जर आमच्या भाऊंच्या वरती बोललास तर याच्यापेक्षा जास्त वाईट परिणाम या पुढच्या काळामध्ये भोगावे लागतील, एवढंच याचे या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा खंडाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने संजय राऊतचा जाहीर निषेध करतो। त्यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला लागलेली कीड म्हणून ज्यांना सर्व राज्यभर ओळख आहे असे संजय राऊत यांनी आमचे नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्याविषयी अतिशय चुकीचं आणि बेताल वक्तव्य केलं, याचा निषेध म्हणून खंडाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज निषेध मोर्चा या ठिकाणी आम्ही काढलेला आहे। संजय राऊत सारख्या विकृत माणसाने आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे, कारण या माणसामुळे एक अख्खा संपूर्ण शिवसेना पक्ष संपला आणि शिवसेना पक्षामध्ये फूट पडली। अशा या माणसाच्या बद्दल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलायला सुद्धा लाज वाटायला लागली। एवढं संजय राऊतने राजकारणाची पातळी खाली घालवलेली। अशा संजय राऊतांना मी आज एकच सांगतो की आमच्या नेत्याबद्दल बोलताना तुम्ही विचारपूर्वक बोला। जो माणूस 4-4 वेळा जनतेतून निवडून आलाय, लोकमतातून निवडून आलाय, आज राज्याचा ग्रामविकास मंत्री, आणि जर का तुम्हाला राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांचं नाव माहिती नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने राजकारण करताय याचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे। आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही खंडाळा तालुक्यातील सर्व भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। सगळ्यांच्या वतीने संजय राऊतांना एकच इशारा करतो की यापुढे आमच्या नेत्यांच्या बाबतीत बोलताना विचारपूर्वक बोला। जयकुमार गोरे भाऊ हे फार चांगले काम करणारे नेते, राज्यातील जे मंत्रिमंडळ आहे त्यात सर्वात जास्त मंत्र्यांमध्ये काम करणारे, जवळपास 18-19-20 तास जनतेसाठी काम करणारं नेतृत्व आहे आणि अशा नेत्याबद्दल बोलताना आपण यापुढे विचार करावा, नाहीतर यापुढील जास्त परिणाम आपल्याला भोगावा लागेल। त्या संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे ह्यात काही वादच नाही, पण संजय राऊत जर खंडाळा तालुक्यामध्ये आले तर खंडाळा तालुक्यात नक्कीच त्यांच्या शेणफेक किंवा शाईफेक आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने करून त्यांना दाखवू की एका कार्यक्षम मंत्र्याच्या विरुद्ध जर तुम्ही बोलत असताल तर जनतेतला आक्रोश आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा आक्रोश तुम्हाला रस्त्यावर सुद्धा खंडाळा तालुक्यात जर तुम्ही आला तर फिरून देणार नाही, एवढं आव्हान आम्ही संजय राऊतांना करतो। आणि परत असं बोलला तर आता जोडोमार आंदोलन तुमच्या फोटोला केले, प्रत्यक्षात तुम्ही भेटला खंडाळा तालुक्यात जर चुकून माकून आला तर आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला जोडे मारू, एवढंच तुम्हाला सांगतो।